नमस्कार. कसे आहात सर्व? मस्त आहात ना? मस्तच राहा. सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ. तुम्हाला सर्वांना आजचा दिवस खूप छान आनंदाचा आणि आरोग्यदायी जाओ. तर उद्यापासून सुरू होणार आहेत आपले मार्गशीर्षचे गुरुवार. उद्या आहे पहिला गुरुवार मार्गशीर्षचा. तर बऱ्याच ताईंनी मैत्रिणींनी विचारलं की ताई, पूजा मांडताना तू कशी मांडणी करतेस, देवीची मांडणी कशी करतेस? तर मांडणीच्या बाबतीतला व्हिडिओ ऑलरेडी आपल्या चॅनलवरती आहे की शास्त्रोक्त पद्धतीने कशा प्रकारे काय काय मांडलं पाहिजे पूजेमध्ये, ते तर मी ऑलरेडी तुमच्यासोबत शेअर केलेलं आहे. पण आज मी जे तुमच्यासोबत शेअर करणार आहे ना, ते तुम्हाला खरंच कुठेतरी उपयोगी पडेल असं मला वाटतंय. तर काही जणांना वाटेल की हे काय सांगायचंय, पण मला असं वाटतं की हे महत्वाचं आहे की ह्या गोष्टी जर काही तुम्ही फॉलो केल्यात ना, तर तुम्ही देवीचं जे स्वरूप मांडणार आहात ते खूप सुंदर दिसेल, खूप छान दिसेल आणि आणि त्याच्यामुळे तुमची पूजा आणखीन खूप छान अशी प्रभावी आणि छान वाटणार आहे. तर मी एवढा सगळा बघा पसारा घेऊन बसली आहे, सगळं सगळं आणलंय. कारण ज्या ज्या गोष्टी मला तुमच्यासोबत शेअर करायच्या आहेत, ज्या ज्या गोष्टी सांगायच्या आहेत, तर त्याच्यामध्ये हे बरंचसं काय काय सामान लागणार आहे मला. तर चला व्हिडिओला सुरुवात करूया. तर पहिली गोष्ट म्हणजे पूजेची जेव्हा पण आपण मांडणी करतो तेव्हा अशा प्रकारचे वस्त्र छान छान म्हणजे मार्गशीर्ष पूजेमध्ये तरी शक्यतो लाल रंगाचंच वस्त्र अंतरलं जातं. तर अशा प्रकारचे वस्त्र असले पाहिजे आपल्याकडे. त्यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे मला तुम्हाला सांगायची की हा जो चौरंग आपण घेतो ना, ही जी पूजा असते याच्यामध्ये खूप जास्त काही मांडणी नसते, अगदी थोडी मांडणी असते, पण तरीही आपली मांडणी छान दिसावी. तर यासाठी हा जो चौरंग असतो ना, हा थोडा मोठा घ्या किंवा आपल्याकडे जर असा छोटा चौरंग असेल तर देवी आईची मांडणी करण्यासाठी वेगळा चौरंग घ्या आणि बाकीची मांडणी करण्यासाठी छोटा पाट, आपण ह्याच्या पुढे असा छोटा पाट जरी मांडला ना तरी बाकी सगळ्या गोष्टी त्याच्यावरती ऍडजस्ट होतात. आता ह्याच्यामध्ये आणखीन एक प्लस गोष्ट मला तुम्हाला सांगायची की जेव्हाही मी देवीची मांडणी मांडते तेव्हा ती खूप छान उभरून दिसते, अशी वरती उठून दिसते. तर ती का? तर अशा प्रकारचे छोटे चौरंग येतात बाजारामध्ये. तर जेव्हा आपण अशा चौरंगावर पूजा मांडतो तर बाकीची पूजा खाली मांडायची आणि देवीचं स्वरूप जे तुम्ही इथे मध्ये बनवणार आहात, जे इथे मध्ये तुम्ही कलश ठेवणार आपण, तर तो थोडासा ना वरती हाईटला असला पाहिजे. ज्यामुळे काय होतं, जे आपण वस्त्र लावतो ना ते वस्त्राला थोडीशी हाईट मिळते आणि ती पूजा अशी छान दिसते. नाहीतर काही वेळेला बघा, तुम्ही डायरेक्ट जर ह्याच्यावरती इथे मांडलं तर ते एकदम बसकं होऊन जातं, म्हणजे हाईट मिळत नाही त्या पूजेला. तर त्यामुळे अशा प्रकारचे पाट नक्की ठेवत जा. बघा माझ्याकडे हा एक मोठा पाट आहे, त्याच्यानंतर हा छोटा पाट आहे. तर मी कधी कधी काय करते, मला जास्त आणखीन हाईट हवी असेल तर आणखीन त्या पाटावरती मी दुसरा पाट ठेवते. अशा प्रकारे जेव्हा तुम्ही हाईट देता ना तेव्हा पूजा मधलं जे स्वरूप आपण कधी जे बनवतो तर ते आणखीन सुंदर दिसतं, म्हणजे पूजेच्या मध्ये ते स्वरूप आणखीन उठून दिसतं. तर अशा प्रकारचे पाट नक्की पूजेसाठी ठेवत जा. तर असे वेगवेगळे छोटे छोटे चौरंग आपल्याला मिळतात बाजारामध्ये, तर एक्स्ट्राचे नक्की ठेवत जा. कारण पूजा बघा मांडताना आपल्याला इतर काही गोष्टी मांडायच्या असतात. म्हणजे आता समजा आपल्याला फळं ठेवायचे किंवा दिवा कुठे साईडला ठेवायचा आहे, तर असे छोटे छोटे चौरंग जरी तुम्ही साईडला वगैरे ठेवलेत ना तर ते अगदी सुंदर दिसतात. म्हणजे पूजेमध्ये खूप असं सगळं एकत्र असं दिसत नाही, सगळं सुटसुटीत नीटनेटकं आणि व्यवस्थित सगळं दिसतं. आणि हे पाट एकदा आणून ठेवले ना तुम्हाला वर्षानुवर्ष हे पाट खूप चांगले टिकतात. आता माझे खूप जुने पाट आहेत पण अजूनही ते खूप छान टिकलेत, काहीही याला होत नाही. त्यामुळे अशा प्रकारचे छोटे छोटे पाट तुम्ही नक्की. तर पुढे आता आपण स्टेप बाय स्टेप जाऊ. तर आता पाटाचं चौरंगाच्या बाबतीतल्या गोष्टी मी तुम्हाला सांगितल्या आणि या चौरंगांवरती सुद्धा छोटे छोटे आता छान असे वस्त्र येतात चौरंगाच्या साईजचे वेगवेगळे, ते पण तुम्ही घेऊन ठेवा. म्हणजे या चौरंगावर वरती सुद्धा तुम्हाला असे वस्त्र ठेवता येते, साईडला जरी ठेवलं त्याच्यावरती वस्त्र ठेवता येईल. त्यानंतर दुसरी गोष्ट ती म्हणजे की देवीचा मुखवटा. आता कलशाबद्दल मी सांगेन, पण कलश हा नंतर येतो. कसा तुम्ही म्हणाल, तर मुखवटे हे वेगवेगळ्या साईजचे. आता पहिले जे मुखवटे यायचे ना ते एकाच साईजचे मी शक्यतो बघितले होते, कारण आधी जेव्हा मी पूजा मांडायची तेव्हा असे एवढे, आता जशी वेगवेगळी व्हरायटी खूप आली आहे मुखवट्यांमध्ये, तर तसे नव्हते, असे सिंपल साईजचेच आपले मुखवटे होते. तर माझे सुरुवातीचे जे मुखवटे आहेत ते तुम्हाला माहिती आहे, ते मी दाखवले बघा. असे एवढीच साईज होती पहिले मुखवट्याची, एवढ्याच साईजचे यायचे. आणि मुखवट्याला
नवीन मुखवटा घेतल्यानंतर सर्वात पहिले जे काम आपल्याला करायचं असतं ते म्हणजे की हा धागा बांधून घ्यायचा. तर हा धागा मी काय करते, माझ्याकडे जे रक्षासूत्र आहे ना तेच मी वापरते आणि हा धागा पहिले बांधून घेते. नाहीतर मग पूजेच्या वेळेला खूप धावपळ होते आणि मग हे सगळं बांधण्यामध्ये आपला वेळ जातो. तर आदल्या दिवशी तुम्ही ही तयारी करून ठेवा. मुखवटा नवीन असेल तर मुखवट्याला धागा बांधून ठेवा. त्यानंतर आता मुखवट्याला बघा अशा प्रकारचे, म्हणजे मी तरी लावते म्हणून मी तुम्हाला सांगते की ज्यामुळे आणखी मुखवटा खूप सुंदर दिसतो. तर ते म्हणजे की अशा प्रकारचे देवीचे बघा डोळ्यांचे असे लॅशेस येतात. आता इथे चेहऱ्याचा रंग थोडा म्हणजे काळा आहे तर त्यामुळे तो काळा रंग दिसत नाहीये. पण जेव्हा मी हे लॅशेस नॉर्मल मुखवट्यावर म्हणजे एखाद्या क्रीम कलरचा, जसा हा मुखवटा आहे बघा, हा जो मुखवटा आहे, तर ह्याला लावल्यानंतर डोळ्यांचं जे स्वरूप आहे ना ते आणखीन खूप सुंदर दिसतं. तर तुम्हाला इथून साईडून दिसत असेल बघा, म्हणजे अगदी ओरिजिनल रिअल असे डोळे वाटतात हे. तर हे असे लॅशेस तुम्ही लावू शकता. तर हे अगदी स्वस्त मिळतात, हे खूप महाग नाहीयेत. जिथे मिळत असतील, ज्यांना भेटत असतील त्यांनी घ्या. मी सगळ्यांसाठी सांगत नाहीये, पण असंच एक एक ज्या गोष्टी मी फॉलो करते काय काय किंवा मी जे करते ते मी तुमच्या सोबत शेअर करते. तर अशा प्रकारचे बघा लॅशेस खूप सुंदर दिसतात, डोळे अगदी रिअल वाटतात देवीचे लावल्यानंतर. तर हे लॅशेस तुम्ही लावून ठेवा. म्हणजे ही जी तयारी तुम्हाला करायची उद्यासाठी जी जी ती तुम्ही आजच करून ठेवा. त्यानंतर उद्याच्या पूजेसाठी तुम्हाला उद्या तुम्ही काय मांडणार आहात, तुम्ही कुठला मुखवटा, समजा तुमच्याकडे 3-4 प्रकारचे मुखवटे असतील, वस्त्र वेगवेगळे असतील, तर उद्याच्या पूजेसाठी मी कुठलं वस्त्र घेणार आहे, कुठला मुखवटा घेणार आहे, ह्याची तयारी आदल्या दिवशीच करून ठेवा. त्याच्यामुळे काय होतं ना की आपला बराचसा वेळ वाचतो. त्यानंतर तुम्हाला जे ज्वेलरी, जे दागिने देवीला घालायचे असतील ते तुम्ही आधी चॉईस करून ठेवा. ही सगळी तयारी तुम्ही आदल्या दिवशी जर करून ठेवलीत तर तुम्हाला सकाळी पूजा मांडायला अजिबात वेळ लागणार नाही. जेव्हा मी ऑफिसला जात होती तेव्हा मी बाकीची सगळी तयारी म्हणजे कलशापासून, कलशामध्ये ते पानं वगैरे सगळं धुवून ठेवून, 5 फळं धुवून ठेवून सगळं मी असं तयारी करून ठेवायची आणि मी सकाळी फक्त मांडायचं, बाकी काहीच नाही. त्यामुळे अगदी 10 ते 15 मिनिटात तुमची पूजा होऊन जाते. वाचन तुम्ही नंतर जरी केलं तरी चालतं. म्हणजे जे ऑफिसला जाणारे असतील किंवा ज्यांना वेळ नसेल तर त्यांच्यासाठी मी ही गोष्ट सांगते की तुम्ही थोडीशी प्री प्लॅनिंग केलीत ना तर तुमची पूजा पण सुंदर होते आणि तुम्हाला पूजा ही व्यवस्थितरित्या करायला मिळते. तर मुखवट्याच्या बाबतीत मला तुम्हाला सांगायचंय की मुखवटे बघा, ही एक साईज आहे, ही थोडी मीडियम म्हणजे मोठी साईज आहे ही थोडी. त्यानंतर ही ही याच्यापेक्षा बघा छोटी साईज आहे ही. तर ह्या 2 साईज मध्येच मी तुम्हाला सांगते की अशा साईजचे मुखवटे जेव्हा आपल्याला लावायचे असतात, आता या मुखवट्याला बघा मी मागे रक्षासूत्र लावलेलं आहे आणि मी इथे हे बघा ह्याला होल इथे वरती आहेत, खाली नाही आहेत. तो होल इथे वरती आहे, तर त्याच्या हिशोबानेच तुम्हाला याचा नारळ सिलेक्ट करावा लागेल. तर म्हणून घेताना ना काय करा, मोठाच नारळ घ्या. कारण समजा आता आपण हा जो नारळ घेणार हाच नारळ आपल्याला 4ही गुरुवारला घ्यायचा आहे. तर त्याच्यामुळे जर सुरुवातीला तुम्ही छोट्या मुखवट्याच्या म्हणजे छोट्या मुखवट्यामुळे तुम्ही छोटा नारळ घेतलात तर मोठा आहे. मी तुम्हाला प्रॅक्टिकलच दाखवते. तर समजा कलश पण बघा, कलश पण मी आता छोटा घेणार नाहीये कारण माझ्याकडे बरेचसे मुखवटे सगळे मोठे आहेत. जर तुमच्याकडे छोटा मुखवटा असेल मी तुम्हाला दाखवते, मग तुम्हाला आयडिया येईल की मला तुम्हाला काय सांगायचंय. हा समजा कलश आहे, त्याच्यावरती हा छोटा नारळ आहे. हा छोटा नारळ आपण असा ठेवला आणि त्यावरती मी असा हा मुखवटा बसवते, तर हा मुखवटा बरोबर बसेल. पण समजा याच्यावरती मी हा मोठा नारळ ठेवला आणि ह्याच्यावरती हा मुखवटा बसवला, तर बघा इथे गॅप राहतो ना, म्हणजे मुखवट्यानुसार तुम्हाला नारळ घ्यायला लागेल. तर खूप मोठा नारळ घेऊ नका, खूप छोटा नारळ घेऊ नका. तर असे एकदम छोटे नारळ नका घेऊ, थोडेसे मीडियम साईजचे नारळ घ्या की जे तुम्हाला मोठ्या मुखवट्यांना सुद्धा व्यवस्थित बसतील. आता हा एवढ्या साईजचा मी नारळ घेतलाय ना, तर याला हा मोठा मुखवटा अगदी परफेक्ट बसतोय बघा. अशा प्रकारे परफेक्ट त्याला बसेल. खालचं जे करायचं ते आपण करायचं. त्यानंतर ही जी गोष्ट आहे ही पण लक्षात घ्या की आता तुम्ही मुखवटा मोठा लावलात तर त्यानुसार तुम्हाला वस्त्र सुद्धा मोठंच घ्यायचंय.
समजा तुम्ही मुखवटा छोटा लावलाय, वस्त्र खूप मोठं घालताय, तर ते दिसायला खूप खराब दिसतं. तर अशा प्रकारे कलशाच्या आणि नारळाच्या बाबतीतली गोष्ट समजून घ्या. तर आता हे माझ्याकडे दुसरा हा एक मोठा कलश आहे. तर ह्या नारळामध्ये म्हणजे या नारळासोबत हा कलश एकदम बरोबर जातो. आता तुम्ही म्हणाल की ताई ह्या सगळ्या गोष्टी काय सांगायच्या आहेत? या सगळ्या गोष्टी आम्हाला कळतात. पण अशा बऱ्याचशा ताई आहेत की ज्यांना ह्या गोष्टी खरंच कळत नाहीत. कारण मी बऱ्याच जणांच्या पूजा जेव्हा बघितल्यात ना, तेव्हा मी ह्या सगळ्या गोष्टी बघितल्यात आणि त्याच्यामुळे तुम्हालाच मदत होईल. या सगळ्या छोट्या, अगदी छोट्या गोष्टी आहेत, पण यांनी खूप फरक पडतो आपल्या पूजेमध्ये. तर आता हा मोठा नारळ घेतला आणि मोठा कलश घेतला ना, तर हे जे आता नवीन मुखवटे आलेत ना, मी हे का सांगते तुम्हाला ते पण सांगते, की हे जे नवीन मुखवटे आलेत ना, ह्यांचं वजन सुद्धा जास्त आहे. तर जेव्हा आपण मुखवटा थोडासा वजनदार लावतो, तर तेव्हा ही जी गोष्ट आहे म्हणजे हे जे आपण ठेवणार आहे ज्याच्यावरती, ते सुद्धा तेवढंच थोडंसं स्ट्रॉंग असणं खूप गरजेचं असतं. नाहीतर काय होतं ना, की हे असं पुढे लोटलं जातं. समजा तुम्ही छोटा खाली कलश घेतलात, तर तो नारळ आणि मुखवटा ह्याचा जो भार आहे तो खालचा कलश त्या खालच्या कलशाने घेतलं पाहिजे. नाहीतर मग तुम्ही पूजा मांडलीत आणि समजा कधी कधी थोड्या वेळाने याच्यामध्ये आपण पानं सुद्धा घालतो, बऱ्याचशा गोष्टी असतात. पूजा समजा असं पडलं तर मग ते आपल्यालाच कधी कधी असं वाटतं की म्हणजे देवी आईची काय अशी अवकृपा झाली किंवा माझ्या पूजेमध्ये काय चुकी झाली की त्याच्यामुळे असं सगळं झालं. तर असं नसतं, फक्त चुकीमुळे नसतं, तर आपण ज्या या बेसिक गोष्टी आहेत या जर आपण व्यवस्थित विचार करून घेतल्या नाहीत तर होऊ शकतात अशा गोष्टी. तर म्हणून त्या होऊ नये म्हणून अशा गोष्टींची काळजी नक्की घ्या. तर आता तिसरी गोष्ट म्हणजे की वस्त्रांच्या बाबतीत. तर कसं असतं आपण काय करतो की अरे तिने छान वस्त्र घेतलंय ना तर मी पण असंच वस्त्र घेईन. तिने एवढं मोठं लावलंय ना तर मी पण असंच मोठं लावेन. तर ती गोष्ट ठीक आहे की तुम्हाला आवडलं म्हणून तुम्ही करताय ती ठीक आहे. पण करताना तुम्ही तुमची पूजा कशी छान दिसेल याच्याकडे जास्त लक्ष द्या. तर जेव्हा तुम्ही तुमच्याकडे जर मुखवटा असा एवढ्या साईजचा म्हणजे हा माझ्या हाताच्या साईजचा आहे बघा, असा समजा छोटा मुखवटा असेल तर त्या मुखवट्यासोबत तुम्ही असे छोटे वस्त्र लावा. तर तो मुखवटा म्हणजे तर ते देवीचं स्वरूप खूप छान दिसेल. समजा तुम्ही इतकं छोटं वस्त्र आहे. आता मी या नारळाला कलशाला बांधून दाखवते तुम्हाला. बघा मी इथे खाली ठेवलंय म्हणजे हा कलश खाली ठेवलाय आणि त्यानंतर मी हा कलश एक मिनिट मी हा कलश इथे खाली ठेवलाय. बघा खाली कसा वाटतोय. आणि हाच कलश जेव्हा मी इथे वरती ठेवते तर बघा ह्या कलशाला एक हाईट मिळते वेगळी, की ज्यामुळे आपण जे दागिने वगैरे पण घालणार ना ते इथे असे समोर छान सगळे दिसतात. आणि जर इथे खाली ठेवलत ना तुम्ही तर तुम्हाला तेवढं व्यवस्थित करता येत नाही. तर आता ह्या साडीला बघा हा छोटा मुखवटा आहे तर हा सुंदर दिसेल. छान वाटतंय की नाही. अजून तयारी नाही केलेली आहे. त्यानंतर ही एक गोष्ट पण मी तुम्हाला दाखवते, जे अशा प्रकारचे याच्यासोबत जे दुपट्टे येतात देवीचे तर ते अशा प्रकारे फोल्ड करायचे. मी कसे लावते ते सांगते. असा फोल्ड करायचा दुपट्टा, असा घ्यायचा. ही जी बॉर्डर आहे ना ती बाहेरच्या साईडला आली पाहिजे. आणि काय करते इथे नारळाच्या आणि मुखवट्याच्या मधल्या बाजूला म्हणजे आतल्या बाजूला मी ते घालते बघा. इथे असं मध्ये घालते आतल्या बाजूला आणि त्यानंतर साईडने असं व्यवस्थित ऍडजस्ट करून इथे असं लावते. हे नंतर थोडंसं व्यवस्थित करून घ्यायचं आपण. बॅक साईडने घेऊन हे अशा प्रकारे. आता हे व्यवस्थित दिसत नाहीये कारण मी प्रॉपर लावलेलं नाहीये. जेव्हा प्रॉपर बसवलं जातं ना तेव्हा खूप सुंदर दिसतं ते. त्याच्यामुळे काय होतं बॉर्डर पण छान दिसते आणि देवीला असा दुपट्टा पण सुंदर दिसतोय बघा. अशा प्रकारे लावलं ना तर देवीचं स्वरूप एकदम छान दिसतं. तर हे झालं छोट्या वस्त्रांच्या बाबतीत. याच वस्त्रासोबतच मी तुम्हाला एक गोष्ट दाखवते, ती म्हणजे की आता हा माझ्याकडे मोठा मुखवटा आहे. हा मोठा मुखवटा आहे. तर आता समजा हे मी छोटच वस्त्र घेतलंय आणि त्याच्या सोबत मी हा मोठा मुखवटा लावते आहे.
एक तर तो मुखवटा पहिले तर खूप खाली खाली येतो आणि त्यानंतर तुम्ही जे हे वस्त्र लावलंय ते बघा केवढूसं दिसतंय. म्हणजे देवीचं जे स्वरूप आहे ना, ते असं अर्धवट वाटतंय. चांगलं दिसत नाहीये. म्हणजे तुमच्या मुखवट्यानुसार समजा तुम्ही वस्त्र घेतलं नाहीत, तर बघा ते कसं दिसतंय. खराब दिसतंय ना? तर आता मी हाच मुखवटा घेणार आहे आणि हे वस्त्र आपण बदलू. या गोष्टी का सांगते? कारण तुम्हाला ज्या पूजा माझ्या छान दिसतात ना, तर त्याच्यामागे ह्या सगळ्या छोट्या-छोट्या टिप्स अँड ट्रिक्स असतात, की ज्या आपण व्यवस्थित फॉलो केल्या, तर आपल्या पूजा खूप छान वाटतात. तर आता मी हे मोठं वस्त्र लावते इथे आणि वस्त्र लावताना सुद्धा व्यवस्थित लावायचं, जेणेकरून नंतर पडलं, धडलं पाहिजे नाही. तर ह्याच्या हिशोबाने फक्त डेकोरेशन म्हणून नाही, आपली पूजा पण व्यवस्थित वाटली पाहिजे, अशा रीतीने ते वस्त्र लावायचं. आता हे मोठं वस्त्र लावलंय बघा. हे मोठं वस्त्र लावल्यानंतर हा जो मुखवटा आता आपण लावला, तर बघा कसा दिसेल. सुंदर दिसते की नाही? तर हाच फरक असतो, की तुम्ही वस्त्र आणि मुखवटा कशा प्रकारे सिलेक्ट करताय ना, त्याला खूप महत्व असतं. तर जेव्हा आता इथे साइडने जर असं लावलं, जो पदर येतो साइडने, तो असा पदर लावला, तर बघा किती सुंदर स्वरूप दिसेल देवीचं. तर अशा प्रकारे म्हणजे पूजा मांडताना ह्या सगळ्या गोष्टी लक्षात घ्या. त्यामुळे पूजा आणखीन सुंदर दिसतात. आणि बघा एवढा पाट छोटा चौरंग जो मी घेतलाय, तो पूर्ण ह्यालाच लागतोय, ह्यालाच कव्हर करतोय. तर त्याच्यामुळे बाकीची जी पूजा आहे ती पुढे मांडायची. म्हणजे तुम्हाला इथे जास्तीत जास्त काय सजावट करायची आहे, तर ती तुम्हाला इथे व्यवस्थित करता येईल. सगळ्या गोष्टी एकत्र अशा दिसणार नाहीत, गर्दी दिसणार नाही सगळ्यांची. त्यानंतर पुढची जी गोष्ट येते ती म्हणजे की देवीची सजावट म्हणजे दागिने. तर मी बऱ्याचदा ही गोष्ट बघितली आहे, की जे अवेलेबल आता ठीक आहे, काहींची परिस्थिती नसते, तर त्याच्यामुळे त्यांना जमत नाही. पण ह्याच्यात फक्त परिस्थितीचा नाही, तर थोडंसं आपण थोडंसं कल्पकता घेतली ना त्याच्यामध्ये, तर खूप सुंदर दिसतं. म्हणजे जेव्हा तुम्ही मोत्याचे दागिने घालता, तर तेव्हा संपूर्ण मोत्याचेच दागिने घालून बघा. त्यानंतर जेव्हा तुम्ही गोल्डन ज्वेलरी घालता, पूर्ण गोल्डन दागिने घाला. बघा खूप सुंदर दिसतात. सगळं मिक्स कधीही करायचं नाही. त्यानंतर जे मंगळसूत्र असतं ना, ते मंगळसूत्र कधीही गळ्याला थोडंसं लागून असं लावायचं, ज्यामुळे ते छान वाटतं. आता हे मला पूर्ण खोलून लावावं लागेल. तर मंगळसूत्र आहे ना, असं गळ्याच्या जवळ घ्यायचं कधी, तर ते छान दिसतं. खूप मोठी मोठी मंगळसूत्र नका घालू. त्यामुळे काय होतं ना, मग बाकीचे दागिने उठून दिसत नाहीत बघा. असं मंगळसूत्र छोटंसं ठेवायचं. त्यानंतर त्याच्या सभोवतालचा एखादा हार आणि ना हे दागिने जे देवीचे आहेत ना, शक्यतो त्यांना गोंडे लावून घ्या. ज्यामुळे काय होतं आपल्याला मागे ना ऍडजस्ट करता येतं. म्हणजे किती पाहिजे मोठं छोटं असं ऍडजस्ट करता येतं बघा. तर हा हार मला ऍडजस्ट करता आला बरोबर. त्यानंतर त्याच्यापेक्षा एक मोठा लेयरवाला हार घ्यायचा. म्हणजे असे लेयर वाईज तुम्ही दागिने घातले ना, तर ते खूप सुंदर दिसतात बघा. आता हे माझ्याकडे खूप जुने आहेत हे दागिने, असे नाही आहेत की आत्ताच आहेत. बघा लेयर वाईज दागिने घातले तर किती सुंदर वाटतंय. वाटतंय ना? अजून देवीचं म्हणजे मांडलंही नाहीये, काहीच नाही केलंय, पण देवीचं स्वरूप किती सुंदर दिसतंय. अजून ह्याच्या मागे जेव्हा त्याचा पदर येईल, गजरे येतील, अजून बऱ्याच गोष्टी असतात करण्याच्या, तर बघा किती सुंदर दिसतंय. तर असं जेव्हा हे साइडने असं येतं ना, तर बघा किती छान दिसतंय पूर्ण. म्हणजे तुम्ही जे पण वस्त्र घालताय ना, तर ते अगदी उठून दिसतं. देवीचा मुखवटा उठून दिसतो आणि त्यामुळे तुमची एकंदर जी पूजा आहे ना, ती पूजा आणखीन खूप छान दिसते. तर वस्त्रांमध्ये सुद्धा हे 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 परफेक्ट महालक्ष्मी म्हणजे कोल्हापूर महालक्ष्मीचं जे वस्त्र आहे ना, त्याचा हा पॅटर्न आहे. त्यानंतर असा एक पॅटर्न येतो. त्यानंतर असा गोलमध्ये सुद्धा पॅटर्न येतोय बघा. माझ्याकडे हे एक वस्त्र आहे की जे असे गोल येतात. तर हे माझं जुनंच आहे वस्त्र. तर हे असे गोल येतात. हे पण खूप सुंदर दिसतात असे लावल्यानंतर. तर असे वेगवेगळ्या प्रकारचे वस्त्र येतात. तर जसे वस्त्र आहेत फक्त म्हणजे ह्याच्यामध्ये एक गोष्ट तुम्ही बघितलीत ना, तर साईज. कुठली साईज आहे आणि कुठल्या साईजनुसार कुठलं वस्त्र घ्यायचंय, कुठल्या वस्त्रानुसार आणि कुठल्या मुखवट्यानुसार तुम्हाला कलश घ्यायचा आहे, नारळ घ्यायचा आहे,
ह्याचं जर तुम्ही व्यवस्थित कॅल्क्युलेशन ठेवलं ना तर तुमची मांडणी अगदी 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 सुंदर दिसेल. त्यानंतर याच्या साईडने असे छान गजरे सोडायचे आणि वरती मग एखादी वेणी वगैरे तुम्हाला घालायची असेल तर वेणी घालू शकता. तर इथे जी कलश कडी मी तुम्हाला दाखवली होती, तर ती कलश कडी सुद्धा इथे तुम्ही लावलीत ना तर तुम्हाला साईडनी जे करायचंय म्हणजे गजरे सोडायचे आहेत किंवा काय करायचंय ते तुम्हाला व्यवस्थित लावता येईल. तर अशा प्रकारे आपल्याला देवीची उद्याची देवी आईची मांडणी करायची आहे. तर हा माझ्याकडे आहे, हा कोल्हापूर महालक्ष्मीचा आहे. त्यानंतर हा पद्मलक्ष्मीचा आहे. तर याचा अजून मी मागच्या साईडला त्याला लावले नाहीये, तर आता मला ही तयारी सुरू करायची आहे. तर हा मुखवटा पण इथे लावला तर बघा कसा दिसेल. हा मी जस्ट तुम्हाला काढून दाखवते. ह्याच्याऐवजी हा मुखवटा इथे लावल्यावर कसा दिसेल. कसं वाटतंय? सुंदर वाटतंय ना स्वरूप देवी आईचं. तर असं खूप छान छान पद्धतीने आपण देवी आईची अशी मांडणी करू शकतो. बघा प्रॉपर फक्त 3च गोष्टी मी घातल्यात. छोटं मंगळसूत्र, त्याच्यापेक्षा मोठा हार आणि त्याच्यापेक्षा मोठा हार एवढंच घातलंय. पण तरीही किती सुंदर, म्हणजे त्या मुखवट्यालाच खरं तर इतकं काम केलेलं आहे की आपल्याला एक्स्ट्रा काही करायची गरजच नाहीये. कानातले वगैरे सगळे दिलेत. तर हे जे मुखवटे मी मागवले होते ना, हे सगळे मुखवटे मी बाप्पा मोरिया स्टोअर मधून दादरला जे आहे त्यांच्याकडून मागवले होते. आणि मला याच्या मुखवट्यांच्या बाबतीत पण एक गोष्ट तुम्हाला सांगायची आहे, तर ती पण मी सांगते. पहिले हे सगळं मी एक साईडला ठेवते. तर या सगळ्या पूजेच्या अगदी छोट्या बेसिक अशा गोष्टी आहेत, पण या बेसिक गोष्टी जर तुम्ही व्यवस्थित फॉलो केल्या तर तुम्ही जी एकंदर पूजेची जी मांडणी करता ना ती अगदी अगदी सुंदर दिसते. म्हणजे देवीचं स्वरूप खूप सुंदर दिसतं, खूप सुंदर. अजूनही ह्याच्यात बऱ्याच काही काही छोट्या छोट्या गोष्टी असतात ज्या तुम्ही तुमच्या क्रिएटिव्हिटीने त्या छान करायच्या. तुम्हाला जसं आवडतं तसं तुम्ही मांडा. फक्त मला काही या गोष्टी होत्या की ज्या सांगायच्या होत्या की ज्याने तुमच्या पूजेमध्ये खूप भर पडेल. दुसरी गोष्ट मुखवट्यांच्या बाबतीत जी मला तुम्हाला सांगायची आहे की बऱ्याच अशा कमेंट आल्या की ताई बाप्पा मोरया स्टोअरमध्ये दादांनी रिप्लाय करत नाहीयेत किंवा फोन उचलत नाहीयेत. तर मी खूप वेळा व्हिडिओमधून सांगितलं की खूप लोड आहे, तर त्याच्यामुळे हा प्रॉब्लेम येऊ शकतो. आपण थोडंसं समजून घेऊ. आणि त्या दादांनी पर्सनली मला सांगितलं फोन करून की ताई एक मुखवटा, हा जो एक मुखवटा बनतो ना, या एक मुखवट्याला बनण्यासाठी 2 ते 2.5 दिवस त्यांना लागतात. तर त्याच्यामुळे ते म्हणाले आमची एवढी तयारी नव्हती की एवढी ऑर्डर अचानक येईल, आणि त्यांचं होलसेल सुद्धा आहे, रिटेल सुद्धा आहे. तर त्याच्यामुळे त्यांना सगळ्यांनाच त्या गोष्टी पुरवाव्या लागतात. तर ते म्हणाले पुढच्या वेळी आम्ही याची नक्की काळजी घेऊ. पण आताही मला एक गोष्ट सांगायची आहे की ज्यांना ही मुखवटे अजूनही मिळालेले नाहीयेत, प्रोसेसमध्ये ज्यांच्या आहेत, तर अजूनही वेळ गेलेली नाहीये. कारण आपले 4 गुरुवार आहेत, म्हणजे 1 महिना मिळतो आपल्याला. जरी तुम्हाला पहिल्या गुरुवारी मुखवटा नाही मिळत आहे किंवा वस्त्र नाही मिळत आहे तरी निराश होऊ नका. कारण पुढचे 3 गुरुवार अजून आपले बाकी आहेत. तर तिन्ही गुरुवारमध्ये कुठल्याही गुरुवारमध्ये जरी तुम्हाला मुखवटा मिळाला किंवा वस्त्र मिळालं तरीही तुम्ही ते छानपैकी लावू शकता. तुमची पूजा छान होऊ शकते. तर म्हणून नाराज होऊ नका. फोन करत राहा, दादांना मेसेज करत राहा किंवा जसं जसं स्टॉक येतो तसं ते तुम्हाला अपडेट करत जातील. तर असं आजच्या काय काय गोष्टी होत्या छान छान, छोट्या छोट्या गोष्टी अगदी, पण त्यांनी खूप सारा फरक पडू शकतो असं मला तरी वाटतं. तर अशा ह्या गोष्टी नक्की करा, या टिप्स नक्की फॉलो करा. आणि उद्याची पूजा सगळ्यांची खूप छान होऊ दे. आई महालक्ष्मी तुमच्या सगळ्यांच्या घरामध्ये आईचा अखंड वास असू दे आणि सगळ्यांवरती आईची कृपा अशीच राहू दे, हीच आई चरणी प्रार्थना. तर माझी उद्याची तयारी सुरू आहे. अजून बरंच काय काय मला करायचं आहे, तर ते पण तुमच्यासोबत नक्की शेअर करेन. आणि सर्वांना उद्याच्या पूजेच्या आत्तापासून खूप साऱ्या शुभेच्छा. खूप छान करा पूजा, खूप मस्त करा. आपला हा जो पूर्ण असा मार्गशीर्ष महिना आहे ना, तो असा पूर्ण लक्ष्मीमय होऊन जाऊ दे असं मी सगळ्यांना सांगते. आणि चला, व्हिडिओ आवडला असेल तर नेहमीप्रमाणे लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया उद्याच्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना बाय आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ.